छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। पावसामुळे झाडांवरचे आंबे गळून पडलेत आणि आंब्यांची बाजारामध्ये आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे। त्यामुळे आंब्यांच्या दरात घट झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट वाढलेला आहे। छावणी परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध 5 सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी कारवाई एकूण 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामुळे शहरातील अवैध सेंटर बंद करण्याची मागणी जोर धरते। छत्रपती संभाजीनगरातील अनेक भागात मे महिन्यामध्येच पावसाने हजेरी लावली। गेल्या 7 दिवसांमध्ये 2000 गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते। मात्र प्रशिक्षित पर्यटक मार्गदर्शकांची टंचाई जाणवू लागलेली आहे। सध्या 27 पात्रताधारक पर्यटक मार्गदर्शक सक्रिय आहेत। त्यापैकी 75% गाईड्स हे 65 वर्षांच्या पुढे गेलेले आहेत। त्यामुळे या समस्येकडे लक्ष देऊन उपाययोजना करावा अशी मागणी केली जाते।